कोपरगाव शहरातील सिद्धिविनायक कॉलनी येथील एका फ्लॅटमध्ये बाथरूममध्ये अडकलेल्या महिलेला कोपरगाव नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने क्रेनच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढला। शुक्रवारी 14 ऑगस्ट सायंकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। सिद्धिविनायक कॉलनी येथे वाहुळ कुटुंबीय राहत असून छाया वाहुळ या सायंकाळच्या सुमारास घरातील बाथरूममध्ये गेल्या होत्या। यावेळी त्यांचा 2.5 वर्षांचा लहान मुलगा घरात होता। आई बाथरूममध्ये असताना मुलाने अनावधानाने बाथरूमची कडी बाहेरून लावली, त्यामुळे छाया वाहुळ या बाथरूममध्येच अडकल्या। आई बाथरूममध्ये अडकल्याने लहान मुलगा घरात रडू लागला, तर छाया वाहुळ या बाथरूममधून बाहेर पडण्यासाठी मदतीसाठी ओरडत होत्या। त्यांच्या ओरडण्याचा तसेच मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारील नागरिक घटनास्थळी गोळा झाले। परिस्थिती लक्षात येताच त्यांनी तात्काळ कोपरगाव नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला फोन करून माहिती दिली। माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी काही क्षणातच घटनास्थळी दाखल झाले। क्रेनच्या सहाय्याने कर्मचारी फ्लॅटपर्यंत पोहोचले आणि बाथरूममध्ये अडकलेल्या छाया वाहुळ यांची सुखरूप सुटका केली। या बचाव कार्यात कोपरगाव नगर परिषदेचे फायरमन प्रमोद सिनगर, सागर काटे आणि संजय विधाते यांनी तत्परतेने सहभाग घेतला। अग्निशामक दलाने वेळीच केलेल्या मदतीमुळे छाया वाहुळ यांची सुखरूप सुटका झाली। 8 आय थिंक 8:30 पावणे 9 पासूनच आहे ना फोन चालू होता आणि मी वॉशरूमला गेले, म्हणजे त्यालाच क्लीन करायला गेले, त्याला बाहेर ठेवलं मी आणि ते बंद करून घेतलं दार। म्हणजे मी आतून नव्हतं बंद केलं, पण त्याने त्याच त्याने बाहेरून बंद केलं। त्याच्यानंतर त्याला उघडायलाच जमेना। मग मी आजूबाजूला हाक मारली, कुर्लेकर सरांना हाक मारली। मग थोड्या वेळाने ते बाहेर आल्याच्या नंतर मग त्यांनी खाली जाऊन हुसळे काकांना वगैरे सांगितलं। मग त्यांनी सगळ्यांनी अग्निशमन ची गाडी बोलून घेतली आणि ह्या दादांनी खरंच खूप वेळेत येऊन, म्हणजे मला लिटरली तो रडत होता ना, त्याला कळतही नव्हतं की मी दार कसं उघडू आणि मला आतमध्ये मी खूप रडत होते, पण ह्या दादांनी खरंच वेळेवर येऊन मदत केली आणि सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांची की त्यांनी खरंच आमची हेल्प केली आणि घरी आज आम्ही दोघंच आहोत। माझं नाव छाया मुकेश वाहुळ आणि माझ्या मुलाचं नाव अथंग। येस नगर येस, खरंच खूप खूप आभार नगरपालिकेचे की ते खरंच वेळेत आले। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।